धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे। आता मी कळंब शहरातील एका पेट्रोल पंपावर आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः मोठ्या प्रमाणावर जी आहे ती पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलची विक्री जी आहे ती बाटलीमध्ये देणं देखील पेट्रोल पंप चालकांनी बंद केलेलं आहे। जवळपास 3 ते 4 तासापासून हे नागरिक जे आहेत ते लाईनमध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळतात। कोणी कॅन घेऊन तर कोणी अगदी मोठे मोठे जे आहेत ते वस्तू घेऊन या ठिकाणी पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे जर आपण पाहिलं तर तब्बल 2.5 ते 3 तासापासून हे जे नागरिक आहेत ते लाईनमध्ये आपल्याला थांबलेली परिस्थिती पाहायला मिळते। पेट्रोल डिझेलचा निर्माण झालेला तुटवडा असेल यामुळे कुठेतरी ही परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। गर्दी म्हणजे सर्व पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा झाला आहे आणि कंपनीकडून थोडंसं सप्लायमध्ये इश्यू आहे। सप्लाय थोडासा उशिरा किंवा वेळेवर आम्हाला भेटत नाहीये, त्यामुळे ज्या पंपात माल आहे तिकडे खूप गर्दी ओढावते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कळंब, धाराशिव।